पल्लीपत्तन भाग 6 मध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या 5व्या व्हिडिओमध्ये आपण काही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। आता या भाग 6 मध्ये सुद्धा पाल अंगावरती कुठे पडल्यानंतर कुठे शुभ संकेत आणि कुठे अशुभ संकेत आहेत हे पाहूयात आपण। स्तनयोर बहुर दुःखम स्यात् हृदि सौख्यम विवर्धनम कुक्षो सत्पुत्र लाभस्या दुदोरो द्वाह मंगलम। हा व्हिडिओ महिलांसाठी आहे मंडळी। महिलांच्या छातीवरती स्तनावरती जर पाल पडली तर दुःख होईल असे संकेत आहेत। हृदयाच्या ठिकाणी पाल पडली तर सुखामध्ये वाढ होईल। मुलीच्या पोटावर पाल पडली, आपल्या मुलींच्या पोटावर पाल पडली तर विवाह योग लवकर होईल, विवाह योग येईल, लग्न लवकर होईल। डाव्या कुक्षीवर पाल पडली तर पुत्र प्राप्ती सांगितली आहे। स्त्रियांच्या पोटावर पाल पडली तर अतिशय मंगल सांगितलेलं आहे। उजव्या पायावर पडली तर गावाला जाण्याचा योग प्राप्त होईल असे संकेत आहेत। डाव्या पायावर पडली तर शत्रूचा नाश सांगितलेला आहे। पायांच्या बोटावर पाल पडली तर द्रव्य प्राप्ती सांगितलेली आहे। नाभीवरती पाल पडली तर सत्कीर्ती सांगितली आहे। कमरेवर पडली तर वस्त्र लाभ हे संकेत आहेत। कुठले तरी वस्त्र चांगले आपल्याला भेटणार, नवीन ड्रेस भेटणार, वियोग कसाही येईल पण वस्त्र नवीन भेटणार। मांडीवर पडली तर कन्या किंवा पुत्र प्राप्तीचा योग या ठिकाणी बनतोय। गुडघ्यापासून पायावर जर पडली, गुडघ्यापासून खालपर्यंत पायापर्यंत या भागात कधीही कुठेही जरी पडली तर द्रव्य नाश सांगितलेला आहे। पायांच्या गोट्यावर पाल पडली तर अशुभ सांगितलेले आहे आणि नखावर, पायाच्या नखावर पाल पडली तर धान्य प्राप्तीचा हा योग इथे बनतो असं पल्लीपतन या भागामध्ये, या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर याविषयी आपले मत काय मंडळी, एकदा जरूर पहा, जरूर सांगा आणि आपले प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा। आपल्या कमेंटचं उत्तर मी नक्कीच देईल। ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, हीच माहिती इतरांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अनेक नवनवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे, ती माहिती आपल्याला व्हावी हाच एक उद्देश आहे। काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा। धन्यवाद।